महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे। पहिल्या दिवशी गुरुवारी 17 दुकानांची तपासणी करण्यात आली। यापैकी 6 दुकानांवर प्रत्येकी 5,000 रुपये याप्रमाणे 30,000 रुपये दंडाची कारवाई झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिली आहे। महापालिकेची विशेष स्वच्छता मोहीम संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू करणार असल्याचे जाहीर केले होते। त्यानुसार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे यांच्या नियंत्रणाखाली कारवाईला सुरुवात झाली आहे। झोन कार्यालयातील आरोग्य निरीक्षकांनी बाळीवेस, टिळक चौक, भद्रावती पेठ येथील दुकानांची तपासणी केली। झोन 7 मधील कर्मचाऱ्यांनी 15 आस्थापनांची तपासणी केली। 3 ठिकाणी बंदी असलेले प्लास्टिक आढळून आले। यावर 15,000 रुपये दंडाची कारवाई, 5 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले। झोन क्रमांक 8 कडून 2 दुकानांवर 10,000 रुपये कारवाई झाली। देगाव भागामध्ये एका दुकानात प्लास्टिक आढळून आले। यावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। तर आज शुक्रवार देखील मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्यात आले आहेत। त्यात चौपाड परिसरामध्ये असलेल्या अरिहंत फार्मचे प्लास्टिक पिशव्यांचे गोडाऊन चौपाड या ठिकाणी आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येथे धाड टाकली। या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पोते जप्त करण्यात आले आहेत। या पोत्यांमध्ये बंदी असलेले प्लास्टिक आढळून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाई आजपर्यंतची ही समजली जात आहे। महानगरपालिकेच्या या कारवाईनंतर आता प्लास्टिक विक्रेता यांच्यामध्ये खळबळ उडाली असून बंदी असलेले प्लास्टिक दुकानदार जरी वापरत असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे।